कम्या घरात सुखरूप आलो हे महत्वाचं आहे. नाना, पण तुम्ही या सगळ्या प्रकरणाला इतकं लाईटली कसं काय घेऊ शकता? त्यांनी तुम्हाला किडनॅप केलं होतं. त्या गुन्हेगारांना शिक्षा मिळायलाच हवी आहे. शक्तीबेट, कशाची शिक्षण कशाचं काय? मी काय म्हणतो, हा विषय सोडून द्या आणि प्रत्येक वेळी ना प्रत्येक गोष्टीचा बदला घेतलाच पाहिजे असं नसतंय. कधी कधी माघार घेणं पण ना शहाणपणाचं असतंय. पण अरे पण नाना, आपण एक मिनिट. मी काय म्हणते, आपण आता हा विषय ना बंद करूया. नाना खूप दमले, त्यांना आरामाची गरज असते. हा, त्यांना आराम करू दे. आणि नानांना भूक पण लागली असेल, त्यांना जेवून घेऊ दे. शिवा, तू एक काम कर, तू नानांना घेऊन जात, मी जेवण पाठवते बघ. आणि हो, रात्री तू त्यांच्या बरोबरच राहा. नाना, जा. चल. हा, चल ये. सांभाळ. देवी आदिशक्तीने माझी हाक ऐकली बघा. साकडच तसं घातलं होतं मी देवीला की नानांना सुखरूप घरी आण म्हणून. शक्तीचा आप्पा. हा, अयो, काय झालं? कसला विचार करताय? नाना भाऊंचा. नानांचा? कशाला? आता तर ते सुखरूप घरी आले असतात ना. विजयलक्ष्मी, नाना भाऊंना किडनॅप करणारे चोर कोण असतील ग? आणि त्याला किडनॅप करण्यामागचं कारण काय असेल? विजयलक्ष्मी, त्या चोरांना असंच सोडायचं? नाही नाही विजयलक्ष्मी, आपल्याला पोलिसात तक्रार केलीच पाहिजे बघ. अहो, पण नानाने सांगितलंय ना की असं काही करायचं नाही म्हणून. नाना असं का बोलले हे शोधायला हवं बघ. का कोणास ठाऊक विजयलक्ष्मी, मला आहे ना काहीतरी गडबड वाटते बघ. गडबड? विजयलक्ष्मी, जरा विचार कर. जेव्हा आपण त्या रूम मध्ये गेलो होतो तेव्हा तिथे नाना होते.